मागील काही महिन्यांपासून नगर शहरात वारंवार काही अनुचित प्रकार घडत असून स्थानिक मंडळे आणि पोलीस प्रशासन मुस्लिम समाजाला टार्गेट करत असल्याच्या विरोधात मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी पारनेर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यावेळी त्यांनी आपली बाजू मांडली आणि शहरातील सद्यस्थितीची माहिती दिली। 2 दिवसांपूर्वी संग्राम भास्कर या समाजकंटकाने रस्त्यावर आय लव्ह मोहम्मद असे लिहून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या। या विरोधात मुस्लिम समाजाच्या वतीने कोठला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, परंतु रास्ता रोको दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अनेक मुस्लिम समाजाच्या मुलांना तुरुंगात टाकले। पोलिसांची कारवाई काही दिवसांपासून एकतर्फी असल्याची मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे। यासाठी आज नगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना सखोल चौकशी करून जो गुन्हेगार आहे त्यावर कारवाई करावी आणि कोणतीही एकतर्फी कारवाई करू नये असे आदेश दिले। नगर शहरातील वातावरण कोण खराब करतोय हेही आपल्याला माहित असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले। यावेळी नाझीर हाजी शेख, पत्रकार शाकीर शेख, उबेद शेख, ॲडव्होकेट हाफिज जागीरदार, हाजी शौकत तांबोळी, खलील सय्यद यांच्यासह शेकडो मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।